गेल्या अनेक वर्षांपासून पेन तालुक्यातील खारे भाग पिण्याच्या पाण्यापासून तसंच सिंचनाच्या पाण्यापासून वंचित राहिल्याने आज खारेपाट भागाला पिण्याचं आणि सिंचनाचं पाणी मिळण्यासाठी हंडा मोर्चा काढण्यात आला आहे। यावेळेस हेटवणे धरण परिसरात हंडा मोर्चा काढण्यात आला असल्याने मोर्चेकरांना धरणात उतरवण्यापासून पोलिसांकडून मज्जाव करण्यात आलाय। संतप्त खारेपाटातील नागरिकांनी धरण परिसरातील कालव्यात उतरून हंड्यात पाणी भरून हंडा मोर्चा काढलाय। यावेळेस मोर्चेकरांकडून अनेक वर्षांपासून खारेपाटाला पिण्याच्या पाण्यापासून तसंच सिंचनाच्या पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकारी तसंच दुर्लक्ष करणाऱ्या राज्य कार्यकर्त्यांच्या विरोधात निदर्शने देखील करण्यात आली आहे। आमचे हक्काचे पाणी आम्हाला मिळाले पाहिजे, त्यासाठी अनेक वेळा आम्ही मोर्चे उपोषणे करू, परंतु खारेपाटा पाण्यापासून वंचित राहिला आहे। खारेपाटाला पाणी मिळावे यासाठी आज आम्ही हंडा मोर्चा काढला असून पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी असं यावेळेस आंदोलनकर्त्या नंदाताई म्हात्रे, अध्यक्ष प्रकाश माळी, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, राजन झेमसे आणि जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले। हेटवणे धरण परिसरात खारेपाटातील मोर्चेकरी महिला यांनी उत्स्फूर्तपणे हंडा मोर्चामध्ये सहभाग घेऊन हक्काचे पाणी मिळण्यासाठी राज्य कार्यकर्त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोर्चेकरांबरोबर धरण परिसरात पेन पोलीस ठाण्याचे पोलीस उपस्थित होते। यावेळेस प्रकाश माळी, नंदा म्हात्रे, राजन झेमसे, हेमंत पाटील, अभिमन्यू म्हात्रे, अजित पाटील, संतोष ठाकूर, बळीराम म्हात्रे, जितू ठाकूर, प्रसाद पाटील, महेंद्र ठाकूर, CR म्हात्रे आणि खारेपाटातील नागरिक देखील यावेळेस उपस्थित होते। पूर्ण करून ग्रामस्थांना पाणी द्या। डिपार्टमेंटचे अधिकारी मात्र हेळसांड करतायत। 4 महिने झाले, तुम्ही महेंद्र दादा इंजिनियर आहात, किती महिन्यामध्ये दिली पाहिजे वर्क ऑर्डर? टेंडर पूर्ण झाल्यावर उघडल्यावर कागदपत्र पडताळणीसाठी ठेकेदारांचा जो वेळ लागतो तो 4 महिने निश्चितच लागत नाहीये। हा वेळ का घेण्यात आला? याच्यामध्ये नक्की कोण अडवते का? काम करू नये अशी कोणाचा दबाव आहे का? हे सुद्धा आपल्याला विचारात घेतलं पाहिजे। आम्हाला पोलिसांनी इथे येण्यापासून अडवलेलं आहे। मी बाबासाहेबांना पुन्हा एकदा इथून विनम्र अभिवादन करते की आजही रायगडमध्ये आमच्यासारखे लोक पाण्यापासून वंचित आहेत आणि ही दखल आपल्या लोकांनी सुद्धा घेतली पाहिजे। आज इथे आम्ही 500,000 महिला सुद्धा आणू शकलो असतो, पण आम्हाला माहितीये कोण कशी भूमिका घेईल। तर सगळ्या ज्या ह्या जबाबदार महिला आहेत यांना आम्ही फक्त इथे घेऊन आलेले आहोत। ते आपण खारेपाटातल्या आंदोलनं बघितली, 1000-2000 लोक त्या आंदोलनाला उपस्थित असायची। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।